बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीतील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या करण्यात आलेली आहे। भावी पतीच्या निधनाचा धक्का या तरुणीला सहन झाला नाही। मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा आता अधिकचा तपास सुरू आहे। 15 दिवसांपूर्वीच होणाऱ्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालंय आणि हाच धक्का या मुलीला सहन झाला नाही आणि तिनं सुद्धा हे टोकाचं पाऊल उचललंय। 15 दिवसांपूर्वीच होणाऱ्या पतीचं निधन झालं आणि तिला अखेर हा धोका सहन झाला नाही आणि त्याच नैराश्यातून या तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललंय। 18 वर्षीय या मुलीची तिनं आत्महत्या केलेली आहे। भावी पतीच्या निधनाचा धक्का तिला सहन नाही झाला। मानपाडा पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे। 15 दिवसांपूर्वीच होणाऱ्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालेलं होतं आणि हा जो धक्का आहे हा अतिशय या मुलीच्या जिव्हारी लागला आणि याच नैराश्यातून तिनं आत्महत्या केली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किशोर पगारे आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमकं हेच कारण होतं की आणखी काही कारण या सगळ्या घटनेमागे दडलंय आणि नेमका कशा पद्धतीने सध्या पोलीस तपास करतायत? तिथेच दुर्दैवी घटना आहे। 18 वर्षाची ही तरुणी आहे, जिचा विवाह ठरला होता मिथुन नावाच्या एका युवकासोबत। मात्र 15 दिवसापूर्वी या युवकाचा जो कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला होता, त्याचा मानसिक धक्का तिने घेतलाय असं हे आता ही बाब सध्या समोर आलेले आहे। आणि या बाबीमुळे तिने हे पाऊल उचललेलं आहे टोकाचं। पोलिसांकडे एडीआर नोंद आहे, परंतु त्या पद्धतीने पोलीस तपासही करतात की काही वेगळं कारण आहे का। परंतु ही दुर्दैवी घटना समजते, कारण की तरुणांमध्ये आजकाल हे जे प्राईड जे आलेलं आहे त्या पद्धतीने दुःख जे आहे ते अपार आहे, परंतु ते सहन करण्याची शक्ती जी आहे ती कुठेतरी सहनशक्ती कमी पडते आणि त्या कारणाने ह्या अशा काही घटना घडतात आणि दुर्दैवी घटना आहे। दोन्ही कुटुंबाला हा मोठा धोका आहे। हो, धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।